नमस्कार. एकला चलोरेच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. निसर्ग आणि माणूस यांचं नातं हे पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. माणूस जोपर्यंत निसर्गाच्या सानिध्यात होता तोपर्यंत तो नम्र होता, तोपर्यंत त्याच्या जगण्याला आणि त्याच्या वागण्याला नैसर्गिक साधन संपत्तीची जोड होती. परंतु माणूस जसा निसर्गापासून तुटत गेला तसा त्याचा अहंकार वाढत गेला आणि त्यातूनच निसर्गाची वेगळ्या पद्धतीने लूट करण्याची एक मानसिकता सगळ्या मानवी समूहामध्ये निर्माण झालेली आपण पाहतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पर्यावरण रक्षणाच्या गोष्टी सर्वत्र होत असताना मेंढालेखा या गावामध्ये एक वेगळा प्रयोग झाला. होय, या गावाने आपल्या परिसरातील वनांवर, आपल्या परिसरातील जंगलांवर हक्क सांगून एक वेगळ्या पद्धतीचा पायंडा पाडला आणि गांधीजींच्या ग्रामस्वराज्याची कल्पना एका नव्या पद्धतीने या नव्या युगात अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. देवाजी तोफा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून येथे जे ग्रामस्वराज्य अस्तित्वात आलं त्यांचा नाराच होता, दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावामध्ये आम्ही सरकार. तर चला पाहूया मेंढालेखाचा हा अभूतपूर्व प्रयोग, सर्वसामान्य माणसाला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अधिष्ठान देणारा प्रयोग आपण ऐकूया देवाजी तोफा यांच्या एकला चलोरेच्या वाटचालीच्या माध्यमातून. मी एकला चलोरे या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतो. तुम्ही एकट्याने जो प्रवास सुरू केला, एकट्या विचाराने जो प्रवास सुरू केला वनव्यवस्थापनाचा आणि ग्रामस्वराज्याचा, त्याला आता खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप यायला लागलेलं आहे. आता ज्या पद्धतीने वनव्यवस्थापनाचा गावकऱ्यांकडे हक्क आहे, तो हक्क मेंढालेखामुळे पूर्ण देशभर कळला लोकांना की आपण अशा पद्धतीने करू शकतो. तर तो देशातल्या सगळ्या लोकांकडे हक्क जावा यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? यासाठी तर या मेंढालेखाचा जो सुरू झालेला आहे हा एकाच्या याच्यानं झालेला नाही आहे, लोकसहभागातून झालेला आहे. ते आता बाहेरचे लोक काही समजू शकत नाही. हे एक परंपरा आहे पूर्वीपासून, हजारो वर्षापासून. एक पुढारी म्हणतो, साम्राज्यवादी राजा, आणि त्यांनीच केला म्हणून त्यालाही बरं वाटते आणि लोकही त्यांना सपोर्टिंग करतात. बरोबर. तो काळ नाही, हा काळ लोकशाहीचा असल्यामुळे लोकांनी लोकांसाठी करायचं असते. आता इथं एकट्याच्या नाही राहिला. तो गावामध्ये एखादा काम करणार असेल पण तो गाव समूह मिळून ते काम करेल ग्रामसभेच्या माध्यमातून. हाच कायदा पूर्ण केंद्र सरकारचा आहे. तो त्या केंद्र सरकारने आता प्रत्येक गावामध्ये त्याच्या अंमलबजावणीसाठी ते कायदा राबवण्यासाठी सरकार सज्ज आहे. पण स्थानिक लोकांनी त्याचा अभ्यास करून, विचार करून, लोकांनी जर त्याचा निर्णय घेऊन लोक जमिनीवर जर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल काम केले तर हे नक्की होईल. सरकार सगळ्या ठिकाणी हे असं करेल असं नाही. कायदे तर अवेलेबल आहेत. बरोबर. पूर्ण कायदे सगळं आहेत. फक्त त्या कायद्यांची अंमलबजावणी किंवा ते कायदे कशा पद्धतीने आपल्या हितासाठी वापरायची एक ते सामर्थ्य लोकांमध्ये पाहिजे आणि त्यासाठी लोकसहभाग पाहिजे पूर्ण लोकशाही प्रक्रियेमध्ये. आणि दुसरं आहे की नुसतं लोक करतील असं नाही. या विचाराने लोक विचार पटतो ना, ज्यांना ज्यांना हे विचार लोकशाहीच्या पटत आहे आणि ते अभ्यास करून, अभ्यास हा फार महत्वाचा आहे. सगळ्या लोकांचा, महिला आहे, पुरुष आहे, युवक आहे, युवती आहे, निरक्षर लोक आहे, सुशिक्षित लोक आहे, IAS अधिकारी आहे, सगळ्या लोकांचा अभ्यास करणे जरुरी आहे. आज अभ्यास करतात तर वेगळ्या रूपाने, त्याचा दृष्टिकोन अभ्यास करण्याचा वेगळा असतो. पण हा जो लोकशाही टिकावा किंवा प्राकृतिक संसाधन टिकावा असा त्यांचा अभ्यास नाही. बोलण्यामध्ये त्यांच्या येतो, लिहिण्यामध्ये येतो, कृतीमध्ये नाही, जमिनीवर नाही. त्याच्यामुळे हे फरक पडत आहे. येतं कसं होत आहे मेंढालेखामध्ये की येतं पाहतात, एक तर बाहेरून बघितलं तर मेंढा एक गाव आहे, दुसरा देवाजी तोफा आहे. नाही, देवाजी तोफा येतं नाही आहे हे समजणे फार महत्त्वाचं. प्रत्येक माणूस देवाजी तोफा आहे. सगळ्यांचा हा विचार हा मानवी विचार आहे ना. संस्कृती मानवी संस्कृती आहे. भारतीय संस्कृती जेव्हा म्हणतो ते तर महान आहे, तर मग ही संस्कृती कोणती? मानवतावादी आहे. मानवी संस्कृतीला महानता म्हणलं घेतलेलं आहे. तीच आम्ही अंमल करत आहे, नवीन काहीही करत नाही. तुम्ही 80च्या दशकात जेव्हा इकडे हे सुरू केले प्रयत्न, त्यावेळेसची परिस्थिती कशी होती? म्हणजे आपल्याकडे जंगल ही फॉरेस्टची एक मालकी समजली जात होती.
सर्वसामान्य माणसाला आतमध्ये शिरायला सुद्धा परवानगी घ्यावी लागायची किंवा अनुमती नसायची. आणि आता लोकांनी आपला अधिकार प्रस्थापित केलेला आहे त्याच्यावर. तर तेव्हाची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? 1980च्या जो नुसकाचे होते त्या पूर्वीचाही होता, स्वराज्य मिळाल्यानंतरचा जो होता आणि 80 पासून इकडे संपूर्ण हे वन विभागाचा ताबा होता. सरकारचे जमिनी जंगल संस्थाचे लोकांच्या मानसिकताच बनलेली होती. आम्ही चोर आहो म्हणून ते जंगलातून जाऊन आणायचा. प्रत्येक माणूस बोलत होता आम्ही चोर आहो. त्याच्या ह्या विषयाचा आम्हाला अभ्यास करायला लावला ना. लोक कसे चोर म्हणतात? लोकांचे जंगल आहे, लोकांचे जमीन आहे. लोकशाही असताना चोर कसे? जल, जंगल आणि जमीन याच्यावर लोकांचा अधिकार आहे, परंपरागत अधिकार आहे. हा एक सरकारचा कसा झाला? ते जाऊच देत नव्हते तिथं. कारण या अधिकाऱ्याने लोकांना सुद्धा फक्त त्या चाकोरीत राहूनच ते काम करायचं होता. तर कायद्याचा आदेश आला की तेवढं पुरतं ते अंमलबजावणी करायचे, त्याच्या पलीकडे जहाचं नाही. लोकांना जाऊ देऊ नका, त्यांना काडी फाटा आणले, बांबू आणले ते त्यांना पकडा, पिवार करा, हे आदेश होता. आदेशचे पालन करत होते. डोकसाने कुठे विचार करत होते? पण आणि तो म्हणजे आदेश होता तो इंग्रजांच्या काळातला होता. म्हणजे जे आपल्यावर राज्य करणारे होते त्यांच्या काळातला जो आदेश होता तोच आमच्या लोकांच्या सरकारने सुद्धा पुढे चालू ठेवला होता. अजूनही तेच आहे. त्याच्यामुळे अडचणी येत आहेत. अजूनही आम्ही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना म्हणतो की फॉरेस्ट असो की रेव्हन्यू डिपार्टमेंट असो, हे सगळे इंग्रजांचेच कायदे आहेत, नियमावली इंग्रजांचे आहेत. काम बदलले नाही. येतं का? भारतात शिकलेले लोक नव्हते का? आणि शिकलेले जरी असतील तर या शिक्षणाचा उपयोग काय समाजासाठी करता आणि या लोकशाहीसाठी काय करता तुम्ही? हा प्रश्न आहे ना. तर हा जो आहे ना, हा तेवढ्यांना नाही बघत. त्यांना दोष देऊनही नाही चालत. सरकारला दोष देऊन नाही चालत, अधिकाऱ्यांना नाही, मंत्र्यांना नाही, पार्टीला नाही, कोणाला दोष देऊन नाही. आमची जबाबदारी आणि कर्तव्य काय आहे हा येतं अटकलेला आहे. वरून सगळे कायदे पास झाले डायरेक्ट दिल्ली टू गल्ली. पण गल्लीतले लोक असं म्हणतात की आम्हाला काहीच भेटत नाही, आमच्याकडे काहीच नाही. देवाजी, तुमच्या या प्रयत्नांमुळे दिल्लीतलं सरकार गल्लीत आलं होतं. प्रत्यक्ष जयराम रमेश तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा इथे आले होते आणि त्यांनी तुम्हाला हे वनाधिकार प्रदान केले. तर तो लढा तुम्ही कसे लढलात? तो लढा असा आहे की जो कायदाच होता ना तो बरोबर एक तर 1955-56 जो होता तो निस्तार हक्काचा होता. हा निस्तार हक्क पहिल्यापासून होता, निस्तार हक्क अजूनही त्यांच्या लक्षात आहे. प्रत्येक माणसाला निस्तार हक्क आहे. पण निस्तार म्हणजे काय हे त्यांनी अभ्यास केला नाही. ना अधिकाऱ्यांना समजत नाही, ना फॉरेस्टवाल्यांना, ना लोकांना. आणि त्याच्यात अधिकाऱ्यांचा फायदा नव्हता, लोकांचा फायदा होता. त्यामुळे लोकांनी अभ्यास करणं जास्त अभिप्रेत होता. यांनी अभ्यास केले नाही, संघटित झाले नाही, योग्य काम वापरले नाही. त्याच्यामुळे मग अधिकारी त्याचा दुरुपयोग करून घेतले. 1927चा जो ग्राम वन कायदा होता हा किती चांगला कायदा होता. हा भारताला स्वातंत्र्य मिळालेला नव्हता तेव्हाचा कायदा ब्रिटिशांनी केलेला होता. 1927चा कायदा. कायदा काय सांगतो? कलम 28 प्रमाणे की गावातील लोक ग्रामसभा घेऊन गावातील लोकांनी त्या जंगलाच्या व्यवस्थापन करतील आणि त्यांचे नियमावलीही बनवतील आणि राज्य सरकार त्यांना मान्यता देईल. तिथे सरकारचं काही नाही, मालक तेच राहतील. ही पद्धत होता. पण आम्ही त्याचा लढा दिला ना तेव्हापासूनचा. 1980च्या पहिल्यापासूनच आमचा लढा आहे याचा. आणि नंतर काय झाला की इथं गोटूलचा लढाई झाला त्या निस्तार हक्काच्या बाबतीत. हा गोटूल म्हणजे गोटूल बनवण्याचा नव्हता. सागवण लाकूड आम्हाला तोडण्याचा अधिकार आहे की नाही, हक्क आहे की नाही कायद्याप्रमाणे, त्याचा होता. हा काही नुसता असा तोतांड नव्हता. लोकांना समजलं नाही, अधिकाऱ्यांना सुद्धा. मग त्याला तोडल्यानंतर काय झाला की अधिकारी लोक आले ना, मिलिटरी आले, 350च्या वर फोर्स येथे येऊन गेले, गोटूल तोडून नेले. म्हणजे तुम्ही या भागामध्ये जिथे एक वेगळ्या प्रकारच्या हिंसेचा वणवा पेटलेला आहे तिथे तुम्ही लोकशाही मार्गाने यश मिळू शकतं असे यशस्वी उदाहरण तुम्ही इथे सिद्ध केलेलं. या मानवतावादीमध्ये हिंसा मान्य नाही, कोणालाही मान्य नाही. मग अहिंसा आहे का? मग अहिंसा म्हटल्यानंतर गांधींचं नाव येते. अनेक लोक येथे येऊन गेले की गांधीजीचा विचार तुम्ही हे केले की गांधींचा विचार असू शकते पण गांधीवादी आम्ही नाही. गांधी नाही, मानवतावादी आहे. आम्ही कोयावादी आहे. कोया म्हणजे माणूस. असं आम्ही सांगतो. अनेक लोक येतात की हे आमचंच काम आहे, आमचं काम आहे. नाही, सगळ्यांचं काम आहे तर मग खरं ना. कोण अडवतो? सरकार अडवतो. सरकार अडवत नाही.
आम्ही सरकार आहे ना, ते घोषणा बघा ना, दिल्ली मुंबई आमच्या सरकार, आमच्या आमच्या गावात गावात आम्ही आम्ही सरकार. सरकार. इथं कोण येऊन पकडेल? कोणी पकडू शकत नाही. आता राहिला प्रश्न की ते अंमलबजावणीचा. एकदा कायदा केंद्र सरकारने पास केल्यानंतर हे राबवण्याच्या, टिप्पी देण्याच्या, लहानचा कागद देण्याचा काम हा रेंजरचा काम होता, बरोबर. मंत्र्याचा काम नव्हता. पण यांना असं वाटला की हे द्यायचं नाही आणि होऊ शकत नाही, असा कायद्याने यांना जंगल भेटू शकत नाही. ते आम्ही प्रत्यक्ष कृतीने करून दाखवलं म्हणजे करून बघितलं आम्ही काय होतं त्याच्यावर. बरोबर. इथं बांबू तोडून इथं ढिपो टाकला आणि ग्रामसभेनेच विकला. आमदाराला तो माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी त्यालाच एक बांबू विकला. आणि वेगवेगळे लोक येतं आले आणि ते पर्यावरण संचालिका सुनीता नारायण त्याच्या प्रतिनिधीने घेतला. अनेक लोकांनी येतं एक एक बांबू घेतला. आणि ते झाल्यानंतर मग येतं काय झाला की गल्लीचा आवाज दिल्लीला पोहोचला. मंत्रीच लोक येतील असं नाही, आमचा निधी पण डायरेक्ट आमच्या गल्लीला येऊ द्या. बरोबर. प्रत्येक टोला मोहल्ला गाव देशामध्ये एवढे 7 लाख खेडी आहेत, खेड्यापाड्यामध्ये ते विकास करतील ना. तुम्ही कसे विकास करणार? इथले सगळ्या ठिकाणी हे कायदा आहे, काय एकाच गावात नाही. जम्मू काश्मीर सोडून बरोबर संपूर्ण भारतात लागू आहे. मग शहरात सुद्धा आहे, मोहल्ला टोला सगळं. इकडे पंचायत ऍक्ट मध्ये येतं 1996चा पेसा इकडे सुरू आहे. बरोबर. 73वा घटना दुरुस्ती, 74वा घटना दुरुस्ती शहरांमध्ये आहे, नगरपालिका महानगरपालिका इथं आहे. कायदे तर सारखेच आहेत. आता अंमलबजावणी करणारे लोक कसे आहेत, कसे समजून घेतात त्याच्यावर अवलंबून. मुख्य म्हणजे तुम्ही सातत्याने म्हणता की अभ्यास केला पाहिजे. अभ्यास. आणि तुम्ही सिद्ध करून दाखवलं. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणालेले आहेत की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हा सर्वसहमतीचा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा ना. अभ्यासपूर्वक त्या पूर्वजांनी जे लावून दिलेले होते त्यांचा, की त्यांनी, काही लोक म्हणतात की ते अशिक्षित होते म्हणून ते, पण तुम्ही शिकलेले लोक का करता? आता सध्या गाव म्हणजे राजकारण्यांचे अड्डे बनलेले आहेत. तो कसा झालेला आहे की भावाभावात फूट पाडा, कुटुंबाची लूट करा, कुटुंबाला फूट पाडा, गावाची लूट करा, गावाची फूट पाडा, देशाची लूट करा. आताची आपली जी लोकशाही व्यवस्था प्रबळ करण्यासाठी सर्वसामान्य माणसाची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट, सर्वसामान्य माणसाचा सहभाग, आणि तो नुसता सहभाग नाही तर अभ्यासपूर्ण सहभाग असला पाहिजे. आमच्या मतदानाचं प्रमाण 50-55% आसपासच आहे. तर त्यामुळे निम्मे लोक मतदान जर करत नसतील तर लोकशाही समृद्ध कशी होणार? ही लोकशाही जी आहे ना, याच्यावर, या पद्धतीवर लोकांचा विश्वास नाही. व्यवस्थेवर, ही व्यवस्था अशी आहे की बहुमताची आहे. बहुमताची आहे. तेच नाही की सर्वसहमतीची नाही आहे. ते बरोबर. कायदा एकच आहे आणि तुम्ही बहुमताने कसा निर्णय घेता, नेता कसा निवडावा, याच्याही आता सुधारणा करावा लागणार आहे आणि लोक करतील. आता काय निवडणुकीची पद्धत, हे पार्टीवाले काय जे साम दाम दंड भेद हे ते दाखवतात, त्याच्यामुळे लोक बळी पडतात. बरोबर. कशासाठी? तर आश्वासन, भाषण, याच्यावर त्यांचा विश्वास. निवडून येतात, नंतर काहीच होत नाही, पुन्हा त्याच्या टीका टिप्पणी सुरू होते. ही कयोखऱ्यामध्ये, या झंझटमध्ये आम्ही फसत आहोत. म्हणून ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था बदल करायची असेल तर सत्ताही बदल करायची आहे. सत्ता परिवर्तन आणि व्यवस्था परिवर्तन, मग बघा त्याच्या काय होतं. पण सत्ता परिवर्तन करणे हे जितकं महत्वाचं आहे, त्याच्या जोडीला सत्तेमध्ये लोकांवर प्रेम करणारे, लोकांनी निवडून दिलेले लोकांचे प्रतिनिधी असणं पण महत्वाचं आहे ना. बरोबर. लेखाचा तुम्ही एक ग्रामपंचायतचे आहे, इथं लेखावाले आम्ही बसलेले आहोत. बरोबर. सुरुवातीपासून येतं ग्रामपंचायतचा जो आहे 3 गाव आहे, बरोबर, लेखा, मेंढा आणि कनारटोला. सुरुवातीपासून ते, आम्ही तर लहानच होतो त्यावेळेला, आमचे पूर्वजांनी लावून दिले. येतं स्थापन ग्रामपंचायत झाली तेव्हापासून येतं इलेक्शन होत नाही, सिलेक्शन होत आहे. आणि 3 गाव आहेत, पार्टी पण आहे काही ठिकाणी, तरी पण ते हात नाही लावू शकले ना. हा शिकण्यासारखा आहे. गावामध्ये कशाला तुम्ही इलेक्शन करता? म्हणजे हा सर्वसहमतीचा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा ना. अभ्यासपूर्वक त्या पूर्वजांनी जे लावून दिलेले होते त्यांना, की त्यांनी, काही लोक म्हणतात की ते अशिक्षित होते म्हणून ते, पण तुम्ही शिकलेले लोक का करता? आता सध्या गाव म्हणजे राजकारण्यांचे अड्डे बनलेले आहेत. तो कसा झालेला आहे की भावाभावात फूट पाडा, कुटुंबाची लूट करा, कुटुंबाला फूट पाडा, गावाची लूट करा, गावाची फूट पाडा, देशाची लूट करा. ही व्यवस्था पाहिजे का? या नेत्यांना विचारा, की सगळ्यांना विचारलं पाहिजे की हे असं पाहिजे का? मग लोकशाहीचा अर्थ असा होता का? सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे.
सत्ता विकेंद्रीकरण झालेलं आहे आता. पंचायत ग्रामपंचायत पंचायत राजच्या याच्यामध्ये माध्यमातून आहे. झालेलं पण आहे. तेवढा नाही जमाय. हम्म. गावामध्ये ग्राम सभेमध्ये तो आला येतो हा सत्तेच्या विकेंद्रीकरण. हा राजकीय सत्ता विकेंद्रीकरण झालेलं आहे. बरं. राजकीय सत्तेला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हम्म. पण आर्थिक सत्ता हा त्याचं विकेंद्रीकरण नाहीये. विकेंद्रीकरण कुठे झालेलं आहे? हम्म. आर्थिक नाही, काही प्रमाणात सामाजिक सत्तेचं सामाजिक विकेंद्रीकरण कुठे नाहीये. आहे त्याच्या? आणि तो करण्यासाठी आता लोकशाही मधूनच असे लोक जे आहेत, हम्म. मग तो राजकारणातला क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा धार्मिक क्षेत्र असो, सगळ्यांच्या जबाबदारी आहे. बरं. पण जबाबदारी म्हणून तो कर्तव्य पालन हा महत्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं. आम्हाला येतं जाणवत आहे की हे तर पूर्वीच होतं ना, बरं. आता नवीन कुठे आहे? हम्म. पण जसा मी ऐकत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना हा. शेवटच्या भाषण त्यांनी वापरले आहे, म्हणतात हा. की हा घटना कितीही चांगलं असलं तरी चालवणारे लोक कसे आहेत त्याच्यावर त्याचं मत आहे. अवलंबून राहील. खरंच तसंच आहे. गावामध्ये आहे की खरंच. यांच्या चांगला परंपरापासून आहे, पण बरोबर. तिथले लोक कसे आहेत कसे आहेत त्याच्यावर कसं? अवलंबून आहे. हा त्या लोकांवर आहे. परंतु ही जी एक व्यवस्था म्हणून, बरोबर. तर याला रचना आणि कार्यपद्धती हम्म. हा प्रत्येक गावात आणि शासनामध्येही आणावा लागेल. बरोबर. जेव्हा वन अधिकार कायद्यामुळे यांचा जो अधिकार आला तेव्हा यांना पैसा पण मिळायला लागला, हा. मजुरी मिळायला लागली. बरोबर. तेव्हा यांना यावेळेस आणखी तुम्हाला बांबूचं उत्पादन चांगलं मिळालेलं आहे हा, ना, हा. त्यातून पैसा चांगला मिळालेला आहे भरपूर. ग्रामसभेला. हा, हा, किती हा. मिळाला? तो एका वर्षामध्ये 1,15,00,000 बांबू विकला एका बापरे. वर्षात. हा. गडचिरोलीच्या जंगलामध्ये जेवढ्या सहजतेने नक्षलवाद्यांचा वावर असतो तेवढ्याच सहजतेने सर्वसामान्य आदिवासी स्त्री पुरुष बांबू कटाईसाठी, तेंदूपत्ता कटाईसाठी जात असतात. आणि या सगळ्यांचा जो जंगलाशी एक नातं आहे, जंगलाशी या सगळ्यांची जी जवळीक आहे, त्या जवळीकीला आता शासन मान्यता मिळाल्यामुळे, वनहक्क ग्रामसभेला मिळाल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता तर मेंढालेखा गावाला 1800 हेक्टर ही जमीन, वनजमीन ताब्यात मिळालेली आहे आणि तिथल्या जंगलावर इथल्या लोकांचा, इथल्या गावकऱ्यांचा हक्क आहे. देवाजी, आपण जंगलामध्ये आहोत तुमच्या, हे जंगल तुमचं आहे, असं कधीच घडलं नव्हतं. तर या सगळ्याचा लोकांचा विश्वास वाढण्यामध्ये किती प्रभाव पडला या सगळ्या निर्णयाचा? ह्या विश्वास वाढवण्यासाठी लोकसहभागातूनच जंगलच्या व्यवस्थापन करण्याच्या ग्रामसभेमार्फत निर्णय झाला. आणि त्यांच्या परंपरा जे संस्कृती होती, समाज व्यवस्था होती आणि न्याय व्यवस्था होती, जीवन जगण्याची पद्धती होती आणि जंगलावरच्या जो आवडा, हिरडा, मोवा, सगळं वनोपज जे आहे, वनउपज आहे, तो कसा त्याला जमा करायचा आणि वापरायचा. बरोबर. आणि ते टिकाऊ, जास्तीत जास्त तर टिकाऊ पद्धतीने कसं वापरायचा हे त्यांच्याकडे टेक्निकल पूर्वीपासून होता, लिखित नाही. त्याचाच आधार घेऊन आता हे जंगल कमी होत गेलेला होता. ठेकेदार, सरकार, कंपनी हे लोक तोडत होते आणि जंगल कमी होत गेला. त्याच्यावर अभ्यास केले. अभ्यास करून मग हे जंगल कसा वाचा असा निर्णय घेऊन आपल्या परंपरा अनुसार त्यांनी ग्रामसभेच्या नियमावली बनवली. कोणीही एकटे जाऊन जंगलातला खाडी फाटा कोणी आणणार नाही, तोडणार नाही. ग्रामसभेच्या परवानगीशिवाय कोणालाही येणार नाही. त्यांना ते अर्ज करावा लागेल ग्रामसभेला, वन विभागाकडे नाही, सरकारकडे नाही. असा प्रकारे नियम घेतला आणि स्वतःच या लोकांनी व्यवस्था करण्याची सुरुवात केली आणि त्यांना विश्वास बसला. आता गट गट मिळून जंगलामध्ये सतत फिरत असतात ना, वन रक्षणासाठी, एकूण व्यवस्थापनासाठी. हे 4 लोकांचे गट आहे, महिला आहे, पुरुष आहे. 1800 हेक्टर मध्ये ते रोज जातात की गावामध्ये एक रजिस्टर ठेवलेला आहे. सकाळी ते जातात आणि तिथं रजिस्टर मध्ये नोंद करतात आणि दिवसभर फिरतात जंगलामध्ये आणि संध्याकाळी येऊन तिथं नोंद करून देतात की जंगलामध्ये काय काय आढळलं, कोणते प्राणी पक्षी कोण आढळले, अशा प्रकारे त्याच्या नोंद राहतो. आणि महिला सुद्धा हे फिरतात याच्यामध्ये आणि याच्यातून त्यांना आत्मविश्वास एक वाढला की बाबा हे जंगल टिकवलं पाहिजे, हे जंगल आमच्या आई आहे आणि जंगलामुळे आम्हाला जीवन जगण्याचा आधार आहे. पहिलं तर फक्त आपण पैशाकडे बघितले नव्हते. हे
जेव्हा वन अधिकार कायद्यामुळे यांचा जो अधिकार आला तेव्हा यांना पैसा पण मिळायला लागला, मजुरी मिळायला लागली. तेव्हा यांना आणखी तुम्हाला बांबूचं उत्पादन चांगलं मिळालेलं आहे ना, त्यातून पैसा चांगला मिळालेला आहे भरपूर. ग्रामसभेला. किती मिळाला तो एका वर्षामध्ये 1,15,00,000 बांबू विकला एका बापरे. वर्षात. हाच बांबू ना तुम्ही हे बांबू हेच आहे जंगलात. विशेषतः इकडच्या जंगलामधला बांबू खूप चांगला मानला जातो. हो, चांगला क्वालिटीचा आहे, याला भाव पण चांगला मिळतो असं व्यापाऱ्यांचा म्हणणं आहे. आणि याच्यातून रोजगार मिळतो असा जर जेव्हा समजा तर ते जीवापाड करून हे जंगलाच्या संरक्षण करत आहे. एकच गाव म्हणून नाही तर इतरही गावं या ठिकाणी आपापल्या क्षेत्रातील जंगल वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या बांबूची जी कटाई आहे ही कटाई सर्वप्रथम तुम्ही केली होती जेव्हा वन खात्याकडे हे सगळं होतं आणि तुम्ही धाडसाने निर्णय घेतला की नुसती कटाईच नाही तर आम्ही विकू सुद्धा लोकांना. तर ती लढाई आता म्हणजे पूर्णत्वास गेलेली दिसते. हो, म्हणजे आता तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही, आता ग्रामसभेचीच परवानगी सगळ्यात महत्वाची. तर हे कसं आहे की कायद्याने दिलेले अधिकारच आहे प्रत्येक गावाच्या ग्रामसभेला आहे. केंद्र सरकारचा कायदा आहे तो आम्ही अंमलबजावणी केला आणि अभ्यासपूर्वक आणि सगळ्यांच्या सहभागातून हा जो मेंढालेखाचा जो हा चळवळ सुरू आहे हा ग्रामसभेमार्फत हा अनेक लोकांच्या विचार इथे जुळलेला आहे. आणि हे वास्तववादी आहे की लोकांचे अधिकार लोकांचे आहे ते अंमलबजावणी करण्यासाठी अनेक लोक संस्था संघटन प्रयत्न करत आहेत. त्यांचे विचार इथे मांडतायत, त्यांच्या प्रत्यक्ष कृतीने हे झालेलं आहे. पण प्रत्यक्षात तिथं प्रॅक्टिकल एका जमिनीवर राबवणे असं काम झालं नाही. तो येतो मेंढालेखामध्ये झाला. त्याच्यामुळे आता सगळ्यांना त्याच्या झालं की आम्ही करू शकतो आणि शासनालाही त्याच्या पटलं की काही लोक करू शकतात. पण त्या वेळेला त्या लोकांना मदत कसं करायचे तर तसे लोक त्यांना मिळाले पाहिजेत, त्यांनी सपोर्टिंग केला पाहिजे. जसा या मेंढालेखामध्ये सुरुवातीपासून मोहन हिराबाई हिरालाल हे त्या वृक्षमित्र संस्थेचे सहसंयोजक आहेत, ते मदत करत आहेत. आणि आता बायोडायव्हर्सिटीमध्ये डॉक्टर एदलाबादकर सर आहेत आणि कार्य आयोजनामध्ये आणि बायोडायव्हर्सिटीमध्ये की आंतरराष्ट्रीय लेवलचे प्रोफेसर माधव गाडगीळ आहेत, डॉक्टर सतीश गोगुलवार आहेत, केशव गुरनुले आहेत आणि अनेक विद्यापीठाचे लोक जोडलेले आहेत. आणि सगळे सुद्धा देवाजी विद्यापीठांमध्ये आजकाल बोलवतात या विषयावर बोलवतात बोलायला. हो. तो कसा अनुभव असतो तुमचा? तिथला अनुभव काय आहे की त्यांचे आहे कागदी अनुभव, कागदातले, आणि सांगतात चांगलं पण जसं सांगतात तसं जमिनीवर दिसत नाही. आणि प्रत्येक गावात शाश्वत विकास आणि लोकांना हाताला कामा इतका दाम, बेरोजगार कोणीही राहू नये, उपाशी कोणी राहू नये, चांगला जीवन प्रत्येकाला जगता आला पाहिजे, माणसासारखं जीवन जगता आला पाहिजे असं हे झालं पाहिजे. आणि प्रयत्न सुरू आहे सगळीकडे की आहे. तुम्ही विदेशात सुद्धा गेला होता, तिथे सुद्धा तुम्ही मेंढालेखाचा हा जो यशस्वी प्रयोग केलेला आहे तो जगभरातील विचारवंतांसमोर मांडला. दक्षिण आफ्रिकेतलं तुमचं भाषण खूपच गाजलं होतं. मला आठवतं मी त्यावेळेस तुमच्या त्या भाषणावर अग्रलेख लिहिला होता आणि खूपच वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने स्वागत झालं होतं तुमच्या विचारांचं त्यावेळेस. ते अनुभव कसे होते? ते अनुभव असे होते की मी तिथं गावाच्या वतीने गेलेला होता. बरोबर. आणि गाव म्हणून ते बोलवले होते की गावाने काय केलेलं आहे तो तिथला लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन आणि त्यांचे रोजगार आणि त्यांची ग्रामसभा, सर्वसहमतीने निर्णय, अभ्यास गट या मुद्द्यावरच मी तिथे बोललो. आणि तिथं आहे की त्या मोठ्या मीटिंग मध्ये जास्त बोलता येत नाही, 10 मिनिटांमध्ये कव्हर करायचे. थोडक्यात म्हणणे मांडा. म्हणजे स्वर्गीय नेल्सन मंडेला तर 3 शब्दामध्ये समजवला त्यांनी. काय म्हणतात? त्याने काय म्हणाला की पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, गरिबी दूर झाली पाहिजे, डायरेक्ट लोकांना बेनिफिट मिळाला पाहिजे. 3 शब्दामध्ये संपवलं त्यांनी. मला 10 मिनिटाचा वेळ नाही, मला 1 घंटाचा वेळ दिले त्याच्यामधला. अरे वा. 1 घंटाचा वेळ दिले आणि त्यामध्ये
मी डिटेल मोजके मुद्दे मी मांडला, मांडले. ते तयार केलेले होते पहिला, तेवढं मी तिथं मुद्दे मांडला. पण तुम्ही गोंडी भाषेत बोललात. हा, गोंडी भाषेत बोलला मी. सांगा मला सांगा मला सुरुवात कशी केली. हा, गोंडी भाषेत असा झाला की मावा मेंढा लेखा नाटे, हा गडचिरोली जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत देश तगाड हा. ಇದು ನಾರ್ಮಂತ ಅದ್ ನಾಟಿನಾಗ ಮಾಟು ಕೊಯ್ತೋರ್ ಆದಿವಾಸಿ कोया आदिवासी ओळखमाट मानव इंजरागा पिसिंतरो हा. ते अदागडा जंगल जमीन नि आदिवासी लोकूर आणि गैर आदिवासी लोकुरा सप लोगुरा मानवाना आंदू आद माटू आगा व्यवस्थापन कीसी मावा घरजे पुरतं वापरी कीसी हा, हा. आज जंगली कायम स्वरूपी हा, हा. पिसता पाहिजे की आज जंगल मावायो म्हणजे माझं जंगल आहे. हा मावायो हा. तर जन्माला वायोर ओरा आणतो, ते ओरासाठी टिके किसिरणार. ओ. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हे जंगल आता आमचं नाही, कोणाचं आहे, जो जन्माला आलेला नाही हा, हा. त्याच्या आहे. क्या बात आहे. आम्ही वाह. फक्त गरजेपुरतं वापरणार, हा, हा, हा. हा, बाकी कायम स्वरूपी ठेवणार. हम्म. त्यांचे आहे ते, म्हणजे जे पुढच्या पिढीच्या पिढीचा लोकांसाठी आहे. लोकांसाठी आहे. हम्म. हा असा मी मुद्दा मांडला. वा. मग गोंडी भाषेतच मी तिथं मांडला दक्षिण आफ्रिकेला. आपल्या पर्यावरण रक्षणासंदर्भात जे कायदे होतात, जे नियम होतात किंवा ज्या शासकीय घोषणा होतात, या बऱ्याचदा प्रत्यक्षात उतरवता येण्यासारख्या नसतात. जमिनीवर काम न करणारेच लोक ते तयार करतात हा, हा, हा. आणि जमिनीवर काम करणाऱ्या लोकांचा सहभाग त्याच्यात कमी असतो. कमी असतो. नाही, आता काय करावं लागेल, ते भूतकाळातले आठवणी, सोडून द्यायला लागते. भविष्य काळातले कल्पना हा. वर्तमान काळात जगू देत नाही. हा, आता आपल्याला वर्तमान काळामध्ये जगाचे आहे, बरोबर. ते भूतकाळातल्या आठवणी जरूर असावा, हम्म. कल्पना स्मरण समोरच्या असावं असावा. फक्त त्याचं. पण आता काय करायला पाहिजे, ते आपण छोट्या छोट्या युनिट मध्ये अभ्यास करून हे काम कृतीने करावं लागणार आहे. तोच आम्ही इथं काम केला, हम्म. त्याचा हा परिणाम आहे. हा. हा. आम्ही जर संघटना बांधायला गेला असता, तर त्या संघटने करायलाच आमचा वेळ गेला असता, बरोबर. काही झाला नसता ना, हम्म. गावाचा नाही आणि नाही लोकांचाच नाही. बरोबर. हा. आणि तो जो सहभागी होणारा व्यक्ती आहे, हम्म. तो व्यक्तीला समजत आहे की नाही, त्याला समजलं पाहिजे, त्याला बोलू द्यायचा. हा. कसंही बोलू द्या त्यांना, जसं बोलता येईल तसं बोलायला मोका द्यायचा त्यांना. हा, हा. हा. त्या बोलल्यामुळे सर्व बिमारी लक्षात येते. म्हणजे त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यक्त संधी दिली व्यक्त पाहिजे. करून द्या ना. हम्म. आता जसं की मीटिंग मध्ये कुठेही व्यक्त करतात, हा. ते त्या सरकारवर टीका, मंत्र्यावर टीका देतात, ते व्यक्त करतात. बरोबर आहे. हा. पण ते व्यक्त करतात ती बिमारी, पण स्वतः जबाबदारी घ्यायला तयार नाही. हा. दुसऱ्यांनी सोडवावा आणि आम्ही फक्त टीका टिप्पणी करत राहावा. हम्म. ही जी पद्धत आहे आता बदलायची आहे. बरोबर. प्रश्न आमचे, उत्तर आमचे, हम्म. बिमारी आमची, दवाई आमची, वा. सर्व रोजगारापासून तर शिक्षणापासून ग्रामसभेच्या माध्यमातून झालं. हम्म. तर मग की पूर्वी एक 50% म्हण होती बघा, गाव करी ते राव न करी. तुकडोजी महाराजांनी आपल्या तुकडोजी ग्रामगीतेमध्ये लिहिलं आहे, आणि तुकडोजी महाराजाचं आम्ही ग्रामगीता वाचतो. वा. त्याने सांगलं की गाव करी तो राव न करी, असे सांगूनही ठेवले महाचतुरी. हा, हा. जरी दाद न घेतील अधिकारी, तरी तो गाव सुधरे. तो वा. तसाच झाला. हा, कोणी दाद घ्यायला तयार नाही. हम्म. आता सगळे लोक येतात, अधिकारी वगैरे, बरोबर. त्यांना बोलवायचं नाही, त्यांना विरोध करायचा नाही, त्यांना दाबायचा नाही, आपण दबून जायचं नाही. कठीण नाही आहे आता. नव्या पिढीचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आत्ता जे नव्या पिढीच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे, जंगल हा त्यांच्या जो आहे ना परंपरागत टिकवून ठेवण्याचा हा परंपरागत होता. बरोबर. आता नव्या पिढीचा जो दृष्टिकोन आहे, तर याच्यातून रोजगाराच्या दृष्टिकोनातून बघतात. या जंगलाच्या बरोबरीने तुम्ही आता नव्याने जंगल निर्मितीकडे निघालेले आहात, तर त्या प्रयोगाबद्दल सांगा. नव्याने जंगल जो आहे ना, ही जी आता 1800 हेक्टर या मेंढा लेकाला सरकार दिलं नाही, हा. मान्य केलेलं आहे. मान्य हे केलेलं आहे. परंपरागत हम्म. आहेत. हम्म. आणि त्या 1800 हेक्टर मध्ये आम्ही 10% जंगल देवासाठी सोडलेलं आहे. ओहो. 10% जंगल. हम्म. आणि तिथला त्या एरियातला देवासाठी सोडलेला आहे, त्यातला एक काडी सुद्धा, पत्ता सुद्धा उचलायचा नाही. देव कसं जंगल निर्माण करतो आणि माणसं कसं त्याचं रक्षण करतात आणि नैनाट कसे करतात, तीनही ठिकाणी येतं प्रॅक्टिकल सुरू होणार आहे. हे खऱ्या अर्थाने वन संवर्धन आहे, कन्झर्वेशन खऱ्या अर्थाने आहे.
आणि आता येथे सुरू झालेलं आहे, जिथे लोक जात नाही, जनावर जात नाही, तिथे जंगल वाढलं आहे. आता जनावर वाढले येते. कुठले कुठले प्राणी आहेत? आता येथे ज्या प्राणी वाढलेले आहेत ते रोही म्हणतात ना, घोडे नील म्हणतात, ते वाढले आहेत. रानडुक्कर वाढले आहेत, अस्वल वाढलेले आहेत, हरिण वाढलेले आहेत, आणि सांबर पण वाढलेला आहे. कधी कधी वाघ येतो, निघून जातो. आणि ते बायसन म्हणतात, ते पण कधी कधी येतो आणि निघून जातो. आणि बिबट्या वाढलेल्या आहेत. जंगल वाढल्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर वाढला, त्यांचं निवासस्थान आपण सुरक्षित ठेवल्यामुळे असेल. तर आता तुम्ही जे नवीन जंगलाची निर्मिती, नवीन झाडाची लागवड करायला लागलेलं आहे, ते सुद्धा आम्हाला बघायला आवडेल. जंगलात असल्यामुळे हे जे आता बायोमास आहे, याच्या बायोमासाचा आम्ही आता खत तयार करणार आहोत. इथं काय असतो की ते नदी वाहत जाते आणि वरून गाड ते आणून येथे साचत जातो. म्हणून त्या घाडाच्या याच्यानं नदीच्या किनाऱ्याच्या बांबू हे जास्त वाढत असतो. हा जो पानं आहेत हे माहूरचे पत्ता म्हणतात, आणि गोंडीमध्ये पाऊर, मराठीमध्ये माहूरचे पानं म्हणतात. आणि या पत्त्याचा उपयोग जेवण्यासाठी हे करतात, व्यक्तिगत आणि लग्नाच्या कार्यक्रमासाठी वापरतात. आणि ह्या जो वकलीचा आहे याचा दोर बनवतात. दोर बनतो. ते काट बनवण्यासाठी याचा उपयोग करतात. वेगवेगळे याचे उपयोग करतात याच्या. आणि यांचे बिय जे आहेत, आता हे पड लागलेले नाही, त्याच्या बिया काढण्यासाठी वापरतात. पूर्वीचे लोक त्या बियांच्या बारीक पावडर बनवून आंबील म्हणून पेले आहेत. आणि औषध आहे ते औषध. अशा प्रकारे याचा उपयोग आहे. हा रोजगार पण उपलब्ध होत आहे. पण आता बाहेरून कंपनीवाले जे आले ना, पेपर मिल, हे बांस कटाई करतात, त्यावेळेला हे पूर्ण तोडून देतात. त्याच्यामुळे हे कमी होत आहे. आता आम्ही याला संरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणीही या माऊर पानाचा तोडायचा नाही, त्यांना टिकवून ठेवायचा, असा हा ग्रामसभेने निर्णय घेतलेला आहे. हा जो वारुड आहे, हा वारुडाचे प्रकार पण वेगवेगळे असतात. ही आतमधली जमीनची माती शुद्ध करून त्याला गाडून हे वर आणतो. इथं याच्या खडे नसतात, घोटे नसतात, याच्या पूर्ण माती आहे. येतं माती हे केलेले आहे. याच्या काम तेच असते की बाई खालून असा बांधणे. हा एवढंच नाही, तो फार उंचपर्यंत तो नेतो. उंचपर्यंत नेतात. हा त्या जमिनीच्या याच्याप्रमाणे ते बनवतात, पोताप्रमाणे. हा कितीही पाणी आला तरी ते कसत नाही. मजबूत आहे, नाही कसत. याची माती पण वापरली आहे. माती कवेलू बनवण्यासाठी ते गाडलेली माती आहे ना, कुंभार शुद्ध माती आहे, ते वापरतात याच्या. आणि भिंत तयार करण्यासाठी होते की ही माती फुटेव नाही जात, त्याला म्हणते ना फाडते म्हणतात जमीन, तसं नाही जात. हे बघा ना, मजबूत आहे. आणि पाण्याने सगळं कसून नाही जात. थोडाफार हे झाला की पुन्हा हा नवीन जॉईंट केलेला आहे. अशा प्रकारे ही जे आहे, निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो, फक्त आपण बघितलं पाहिजे. एकूणच म्हणजे आपल्या सगळ्या जंगलाचा हा जो वारसा आहे, समृद्ध वारसा आहे, समृद्ध परंपरा आहे, ही सगळी आपण सांभाळली पाहिजे, जपली पाहिजे. आणि ते सगळं तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष कामाने नवीन पिढीला दाखवत आहात. तर आता नव्या पिढीचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आता जे नव्या पिढीचा बघण्याचा दृष्टिकोन आहे, जंगल हा त्यांच्या जो आहे ना परंपरागत टिकवून ठेवण्याचा हा परंपरागत होता. आता नव्या पिढीचा जो दृष्टिकोन आहे, तर याच्यातून रोजगाराच्या दृष्टिकोनातून बघतात लोक. आणि तेच त्या रोजगारासोबतच की परंपरागत हे कायमस्वरूपी जंगल कसा टिकावा, असाही ते आता विचार करत आहेत. देवाजी, आपण एकला चलो रे मध्ये आलात आणि तुमच्या या सगळ्या प्रवासाची कहाणी तुम्ही मेंढालेखाची जी यशस्वी कहाणी आहे ती एकला चलो रे मध्ये मांडलीत. मी तुमच्या या पुढील वाटचालीसाठी जे नव्या पिढीपर्यंत तुम्ही परंपरेने आलेलं ज्ञान देत आहात, त्या सगळ्या तुमच्या कामासाठी मी शुभेच्छा देतो आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभावं ही सुद्धा प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नमस्कार.